नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय खरं तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याशी कुठेतरी जोडला गेलेला आहे. बघा ना, आजकालच्या या स्मार्टफोन्सच्या जगात कुणाचंही अगदी नकळत आणि छुप्या पद्धतीने रेकॉर्डिंग करणं किती सोपं झालंय, नाही का? खिशातून फोन काढला की अगदी काही सेकंदात आपण ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. पण जेवढं हे सोपं वाटतंय ना, तेवढेच त्याचे कायदेशीर आणि नैतिक परिणाम प्रचंड मोठे असू शकतात. आज आपण याच गुंतागुंतीच्या विषयाची थोडी सविस्तर उकल करणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. एक म्हणजे छुपे रेकॉर्डिंगचे वाढते प्रमाण. दुसरं, कौटुंबिक न्यायालयांमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगचा कसा विचार केला जातो. तिसरं, जेव्हा रुग्ण डॉक्टरांचं रेकॉर्डिंग करतात तेव्हा काय होतं. चौथं, या सगळ्यामागील कायदेशीर विरोधाभास. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं, आपली सुरक्षितता जपण्यासाठी छुपे कॅमेरे सहज कसे ओळखायचे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण बोलूया ते या छुप्या रेकॉर्डिंगच्या वाढत्या प्रमाणाबद्दल. आजकाल लोकांना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे असे छुपे रेकॉर्डिंग करावेसे का वाटते, यामागे नक्की कोणती मानसिकता दडलेली आहे. विचार करा, जेव्हा खूप तणाव असतो, वादविवाद होत असतात, तेव्हा आपण बऱ्याचदा पुढच्या मागचा विचार न करता थेट फोनचं रेकॉर्ड बटन दाबतो. लोकांना वाटतं की गुप्तपणे रेकॉर्ड केलेला ऑडिओ किंवा व्हिडिओ म्हणजे एखादा हुकमी एक्काच आहे जो सगळं सोडवेल. पण खरोखरच हे नेहमी फायद्याचं असतं का? आता हेच बघा ना, युनायटेड किंगडममध्ये एक सर्वेक्षण झालं आणि त्यात असं दिसून आलं की तब्बल 15% रुग्ण त्यांच्या डॉक्टरांसोबतच्या वैद्यकीय सल्लामसलतीचं अगदी गुपचूप रेकॉर्डिंग करतात. बापरे, 15%! हा आकडाच आपल्याला सांगतो की आपल्या बाजूने पुरावा गोळा करण्याचा किंवा माहिती साठवून ठेवण्याचा हा मोह आजकाल किती व्यापक झाला आहे. आता आपण एका अत्यंत संवेदनशील आणि भावनिक क्षेत्राकडे वळूया, ते म्हणजे कौटुंबिक न्यायालय. जिथे नात्यांमध्ये दुरावा आलेला असतो, अशा प्रकरणांमध्ये आजकाल हे छुपे रेकॉर्डिंग खूपच सामान्य झालं आहे. पण इथे एक खूप मोठा विरोधाभास आहे, जो आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. होतं काय की लोक बऱ्याचदा आपल्या जोडीदाराचं रेकॉर्डिंग एका भीतीपोटी करतात. आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही ही भीती, किंवा मुलांच्या कस्टडीसाठी भक्कम पुरावा असावा ही इच्छा, हा त्यांचा मूळ हेतू असतो. पण जेव्हा हेच रेकॉर्डिंग न्यायालयात सादर केलं जातं, तेव्हा वास्तव मात्र पूर्णपणे वेगळंच असतं. न्यायाधीश अनेकदा या कृतीकडे केवळ एक बचावात्मक पाऊल म्हणून पाहत नाहीत, तर ते एक आक्रमक, समोरच्याला अडकवणारं आणि विश्वासाला तडा देणारं कृत्य म्हणून पाहतात. 2017 मधील युनायटेड किंगडमच्या कोर्ट ऑफ अपीलचं हे एक महत्त्वाचं उदाहरण घेता येईल. या केसमध्ये एका पालकाने सोशल वर्करसोबतच्या संवादाचं छुपेपणाने रेकॉर्डिंग केलं होतं. तेव्हा न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दांत याला अत्यंत गैरसोयीचे म्हणजे डीपली अनहेल्पफुल असं म्हटलं होतं. कारण अशा रेकॉर्डिंगमुळे व्यावसायिक संबंधांमधला तो मूळ विश्वासच संपुष्टात येतो. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, पुरावा काय आहे यापेक्षा तो कशा प्रकारे मिळवला गेला आहे याकडे न्यायालय अत्यंत बारकाईने लक्ष देतात. आणि हे प्रकरण तर हे किती टोकाला जाऊ शकतं याचंच एक उत्तम उदाहरण आहे. 2016च्या एका केसमध्ये एका वडिलांनी चक्क आपल्या लहान मुलाच्या कपड्यांमध्ये रेकॉर्डिंग डिव्हाइस शिवलं होतं. विचार करा, न्यायालयाने ते पुरावा म्हणून स्वीकारलं जरूर, पण त्याचा अंतिम निकाल त्या वडिलांच्याच विरोधात गेला. का? कारण या कृतीतून हे सिद्ध झालं की ते वडील आपल्या मुलाच्या भावनिक गरजा समजून घेण्यास पूर्णपणे असमर्थ आहेत. म्हणजे पुरावा मिळवण्याच्या नादात त्यांनी स्वतःचीच केस कमकुवत केली. आता कौटुंबिक न्यायालयांमधून आपण पुन्हा एकदा मगाशी उल्लेख केलेल्या वैद्यकीय क्षेत्राकडे येऊया. जेव्हा रुग्ण आपल्या डॉक्टरांचं छुपेपणाने रेकॉर्डिंग करतात, तेव्हा तिथे कायद्याच्या मर्यादा नेमक्या काय असतात? हाँगकाँग मेडिकल जर्नलच्या एका अहवालात असं नमूद केले की अनेकदा रुग्ण डॉक्टरांच्या केबिनमध्ये ब्लॅक स्क्रीन असलेला स्मार्टफोन टेबलवर ठेवतात. साहजिकच डॉक्टरांना ही गोष्ट अपमानजनक आणि त्यांच्या गोपनीयतेचा भंग करणारी वाटते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बऱ्याच देशांच्या कायद्यानुसार डॉक्टरांना असं रेकॉर्डिंग करण्यापासून थांबवण्याचा कोणताही थेट कायदेशीर अधिकार नसतो. आणि याचं मुख्य कारण म्हणजे प्रायव्हसी कायदे. जेव्हा एखादा रुग्ण स्वतःचीच वैद्यकीय माहिती गोळा करत असतो, जसं की यूकेमधील प्रसिद्ध मस्टर्ड विरुद्ध फ्लावर प्रकरणात घडलं, तेव्हा ते डेटा संरक्षण कायद्याच्या म्हणजेच डेटा प्रोटेक्शनच्या उल्लंघनातून मुक्त मानलं जातं. कारण ते ती माहिती केवळ स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी, उदाहरणार्थ उपचाराची माहिती लक्षात ठेवण्यासाठी घेत असतात. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की लोक रेकॉर्डिंग का करतात, पण ह्या छुप्या पुराव्यांबाबत कायदेशीर विश्वात एक मोठा विरोधाभास आहे. त्याकडे आता आपण थोडं लक्ष देऊया. आपल्याकडे भारतीय पुरावा कायद्याचं कलम 122 आहे, जे पती-पत्नीमधील संवादाला एक विशेष संरक्षण किंवा विशेषाधिकार देतं. पण विभोर गर्ग विरुद्ध नेहा या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने
सक्ती आणि परवानगी या दोन संकल्पनांमधील फरक अतिशय स्पष्ट केला. या प्रकरणात झालं असं होतं की पतीने पत्नीसोबतचं फोनवरचं संभाषण पुराव्यासाठी रेकॉर्ड केलं होतं, ज्यावर पत्नीने आपल्या गोपनीयतेच्या अधिकाराचा दावा केला होता. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, सर्वोच्च न्यायालयानं हे स्पष्ट केलं की निष्पक्ष सुनावणी किंवा फेअर ट्रायल मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या छुप्या रेकॉर्डिंगला पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकतं. पण त्याचवेळी न्यायालयाने एक अत्यंत मार्मिक आणि विचार करायला लावणारी गोष्ट सांगितली. न्यायालयात ही रेकॉर्डिंग स्वीकारलं जाईलही, पण एकमेकांवर पाळत ठेवण्याची ही कृतीच मुळात तो विश्वास कायमचा नष्ट करते जो टिकवण्यासाठी लग्नसंस्था उभी असते. खरंच विचार करण्यासारखं आहे ना? आतापर्यंत आपण कायद्याच्या या गुंतागुंतीबद्दल बोललो, पण आता आपण एका अत्यंत व्यावहारिक आणि महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. समजा जर कोणावर पाळत ठेवली जात असेल तर ते कसं ओळखायचं? स्वतःचं रक्षण कसं करायचं? सर्वात आधी हे कॅमेरे कुठे लपवले जातात ते पाहू. वरवर अगदी नेहमीच्या वाटणाऱ्या वस्तूंमध्ये अगदी सुईच्या टोकाएवढ्या छोट्या लेन्स बसवल्या जातात, जसं की स्मोक डिटेक्टर्स, भिंतीवरची घड्याळं, प्लग आउटलेट्स किंवा आपले साधे फोन चार्जर्स आणि आरसे. विशेषतः हॉटेलच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये या वस्तूंवर बारकाईने लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता शंका आलीच तर काय करायचं? एक अत्यंत सोपी पद्धत सांगतो. खोलीत पूर्ण अंधार करा आणि तुमच्या स्मार्टफोनची फ्लॅशलाईट संशयास्पद वाटणाऱ्या वस्तूंवर अगदी हळूहळू फिरवा. जेव्हा हा प्रकाश 90 अंशाच्या कोनातून कॅमेऱ्याच्या लेन्सवर पडतो ना, तेव्हा लेन्समध्ये एक छोटीशी चमक किंवा प्रतिबिंब दिसतं. हा छुपे कॅमेरे शोधण्याचा सर्वात सोपा आणि प्राथमिक उपाय आहे. दुसरी पद्धत थोडी तांत्रिक आहे. बऱ्याच वेळा हे छुपे कॅमेरे रेकॉर्ड केलेलं फुटेज पाठवण्यासाठी तिथल्याच स्थानिक वायफायचा वापर करतात. यासाठी तुम्ही फिंगसारखं नेटवर्क स्कॅनर ॲप डाउनलोड करू शकता. वायफायशी कनेक्ट करून नेटवर्कवर कोणकोणते डिव्हायसेस जोडले आहेत ते तपासा. IP कॅम किंवा ESP32 अशी काही अनोळखी नावं दिसल्यास नक्कीच सावध व्हा. पण हो, जर कॅमेऱ्यात स्वतःचं मेमरी कार्ड असेल आणि तो वायफायशी जोडलेला नसेल तर मात्र तो या पद्धतीत सापडणार नाही. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक साधनाचे काही फायदे आणि मर्यादा आहेत. फोनचा फ्लॅशलाईट अंधाऱ्या खोलीत जलद तपासणीसाठी उत्तम आहे, पण अत्यंत हुशारीने लपवलेली लेन्स त्यातून सुटू शकते. फोनचा कॅमेरा इन्फ्रारेड लाईट शोधू शकतो, पण सर्वच फोन्स ते व्यवस्थित टिपत नाहीत. नेटवर्क स्कॅनर ॲप वायफाय असलेल्या भाड्याच्या जागांवर नक्कीच उपयुक्त ठरतं, मात्र ते ऑफलाईन कॅमेरे शोधू शकत नाहीत. आणि मॅग्नेटिक सेन्सर ॲप इलेक्ट्रॉनिक लहरी शोधतं खरं, पण अनेकदा ते चुकीचे अलार्म्स म्हणजेच फॉल्स अलर्ट्स देऊ शकतं. त्यामुळे एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता या सर्व पद्धतींचा एकत्रित वापर केल्यास छुपे कॅमेरे शोधणं जास्त सोपं आणि अचूक होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर दुर्दैवाने असा एखादा कॅमेरा सापडलाच तर काय करावं? बघा, अजिबात घाबरून जाऊन त्याची तोडफोड करू नका. तसं केल्यास महत्त्वाचे पुरावे नष्ट होऊ शकतात. त्यापेक्षा तो कॅमेरा कुठे आणि कसा लावला आहे याचे लांबूनच फोटो आणि व्हिडिओ काढून घ्या. ती जागा लगेच सोडा आणि सर्वात आधी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा, जेणेकरून पुढची कायदेशीर कारवाई योग्य प्रकारे होऊ शकेल. आपण आता या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. आज आपण कायदेशीर लढाया, लोकांची मानसिकता आणि त्यावरील तांत्रिक उपाय अगदी सविस्तर पाहिले. पण जाता जाता एक नक्की विचार करण्यासारखी गोष्ट आहे. स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी आणि पुरावे मिळवण्याच्या या हव्यासापोटी आपण असा समाज तर निर्माण करत नाही आहोत ना, जिथे मूलभूत विश्वास आणि एकमेकांची गोपनीयताच कायमची हरवून बसेल? यावर नक्की विचार करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.